नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आपण पाहणार आहोत. या पूर्वीच्या पाठामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हा भाग आपण पाहिलेला आहे. Today we will discuss about the next point, that is a sexual reproduction. सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामधील फरक पाहत असताना एक भाग प्रामुख्याने त्यावेळेस आपण पाहिला होता, दॅट इज द सेल्स इन्व्हॉल्व्ड इन रिस्पेक्टिव्ह टाइप ऑफ रिप्रोडक्शन. ज्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं की सोमॅटिक सेल्स दे आर इन्व्हॉल्व्ड इन असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड गॅमेटिक सेल्स और जर्म सेल्स दे आर इन्व्हॉल्व्ड इन sexual reproduction. So here germ cells or gametic cells, they are involved in the sexual reproductions. Now what type of germ cells actually they are involved in the process of sexual reproduction? As we know, the sexual reproduction, it is a biparental process. Biparental म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन पॅरेंट्स हे सहभागी आहेत, and definitely one parent should be male and one parent should be female. So here we will have two types of germ cells or gametes, which we call as a male gamete and female gamete, or male germ cell and female germ cell. Okay. आता ही जी प्रोसेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची, ही दोन भागामध्ये आपण पूर्ण करणार आहोत किंवा दोन भागामध्ये याचं विभाजन आपण केलेलं आहे. ज्याच्यामध्ये पहिला भाग आहे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरा भाग आहे फर्टिलायझेशन. आता गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण पाहतो की गॅमेट्स आर फॉर्म विथ द हेल्प ऑफ मियोसिस. मागच्या पाठाच्या शेवटी आपण एक मुद्दा पाहिला होता, दॅट इज कॉल्ड एज अ सेल डिव्हिजन. आणि या सेल डिव्हिजन मध्ये आपण दोन मुद्द्यांचा आवर्जून अभ्यास केला होता, ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता मायटोसिस आणि दुसरा मुद्दा होता मियोसिस. ओके. सो इन गॅमेट फॉर्मेशन ही जी प्रोसेस आहे that will be undergone with the help of meiosis process. आता meiosis ची कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलं तर in meiosis process, first of all the chromosomes or whatever the chromosomes, they are reduced to their half number. जसं इथं आपण दाखवलं की initially we will have 2n number of chromosomes and they are reduced to half, that is n number of chromosomes, and these n number of chromosomes, they are called as a haploid cells. So with the help of meiosis, it undergoes the gamete formation, and definitely these gametes, they are haploid in nature. Okay. आता याच्या नंतरचा जो भाग आपण पाहणार आहोत, दॅट इज अ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन मध्ये काय, डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. इथे जे मेल आणि फिमेल हे दोन पॅरेंट जे सहभागी झाले होते आणि प्रत्येकाने आपला एक गॅमेट और वन जर्म सेल दे कॉन्ट्रीब्यूट फॉर द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि या दोघांचं जेव्हा फ्युजन होईल, दे विल फॉर्म द झायगोट. आफ्टरवर्ड दिस झायगोट्स डिवाइड्स विथ द हेल्प ऑफ मायटोसिस प्रोसेस. आता या मायटोसिस प्रोसेस मुळे काय होईल की हा जो झायगोट फॉर्म झालेला आहे याचं रूपांतर पुढे एम्ब्रिओ मध्ये होईल, अँड वन्स दिस एम्ब्रिओ डेव्हलप द न्यू प्रोजेनी और न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म. ओके. आता जसं आपण म्हणलं की याच्यामध्ये एक मेल आणि एक फिमेल गॅमेट्स किंवा मेल आणि फिमेल हे दोन पॅरेंट याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, अँड बिकॉज ऑफ दॅट जसं आपण कॅरेक्टरिस्टिक सेक्शुअल रिप्रोडक्शनची पाहत असताना म्हणलं होतं की जेनेटिक व्हेरिएशन्स आर ऑब्झर्व इन दिस प्रोसेस. त्याप्रमाणे इथं आपल्याला वेन वी आर लुकिंग फॉर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द न्यू प्रोजेनी किंवा नवीन तयार झालेल्या ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टर बद्दल जेव्हा आपण पाहू, तेव्हा आपल्याला एक गोष्ट आवर्जून इथं लक्षात येईल की द कॅरेक्टर्स दे आर नॉट सिमिलर टू एनी सिंगल पॅरेंट. कुठल्याही एका पॅरेंटच्या कॅरेक्टरिस्टिकशी त्याच्या नवीन प्रोजेनीची किंवा ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स हे सारखे नसतील. सम कॅरेक्टर्स दे आर सिमिलर बट सम कॅरेक्टर दे आर डिसिमिलर. Or on the other way, we can say that 50% characters of male and 50% characters of female, they are involved in the new progeny. Now, what is the advantage of this genetic variation? So, because of these genetic variations, the newly formed organism, it can adjust with the changing environment
अँड thereby टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. जसं आपण पाहतो की or we are already discussed in the first chapter, that is evolution. इव्होल्युशन मध्ये आपण पाहिलं होतं की जसा जसा चेंज होईल त्या त्या पद्धतीने आपण त्या चेंजला अकोमोडेट करत असतो. आणि अकोमोडेट करण्यामध्ये जर आपण असमर्थ ठरलो तर आपलं अस्तित्व हे तिथं संपतं. त्याच्यामुळं जसं जेनेटिक व्हेरिएशन आपण अक्वायर करू त्याच्यामुळं काय होईल, वी कॅन एबल टू ऍडजस्ट अवर सेल्फ विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड बिकॉज ऑफ दॅट आपला जो एक्झिस्टन्स आहे तो पृथ्वीवरती कायम ठेवला जाईल. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज ऑफ दिस जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ओके, सो ह्या दोन प्रोसेस ज्या आता आपण पाहिला, गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन, दिस इज अ बेसिक स्टेप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता याच्यानंतरचा जो भाग आपण पाहणार आहोत, वन बाय वन वी विल डिस्कस अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. ओके, नाउ वी आर टॉकिंग अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. इथं आपल्याला एक फिगर दिसते, that is nothing but the flower, that is a flower of hibiscus. So you can say that the flower which we call as a structural unit of sexual reproduction. Okay, so flower is a sexual reproduction च एक structural unit आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. And these are the parts of flower which we can say calyx, corolla, androecium and gynoecium. Okay, आता याच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की दे आर अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. म्हणजे सगळ्यात बाहेर कोण आहे, कॅलिक्स आहे. त्याच्यानंतर आतमध्ये कोण आहे, करोला. करोलाच्या आतमध्ये कोण आहे, अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या आतमध्ये कोण आहे, गायनोशियम. याचा अर्थ काय की गायनोशियम इट इज व्हेरी प्रेशियस अँड व्हेरी डेलिकेट पार्ट ऑफ द फ्लॉवर. ओके, आता याचं विभाजन करत असताना आपण पुन्हा असं म्हणूया की अँड्रोशियम अँड गायनोशियम हे जे दोन पार्ट आहेत, they are called as a necessary or which we called as essential whorls because they are directly introduced or they are directly contributed in the process of sexual reproduction in case of plants. Where this calyx and corolla, they are called as accessory whorls and they are playing important role in the process of protection of the inner whorls. म्हणजे हे दोन जे आहेत, कॅलिक्स आणि करोला, they are called as outer whorls or they are called as accessory whorls which protect these two which we called as androecium and gynoecium, and these are called as necessary or essential whorls. Okay, now these members of calyx, okay, members of calyx they are called as sepals and members of corolla they are called as petals. Now this calyx it is green in color while the members of corolla which we called as sepals they are colorful. Actually why they are colorful? For attraction of the insects. Okay, याच्यानंतरचा जो पार्ट आपण पाहणार आहोत पॉलिनेशन, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की इन्सेक्ट्स और बर्ड्स दे कॅन कॉन्ट्रीब्युट फॉर द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. आणि मग अशा प्रकारच्या इन्सेक्ट्सला किंवा बर्ड्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी these corollas they are very useful. ओके, आता फ्लॉवरच्या बाबतीमध्ये बोलताना आपल्याला असं म्हणता येईल की फ्लॉवर इज कॉल्ड एज अ बायसेक्शुअल. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपण दोन प्रकार फुलांमध्ये पाहणार आहोत. वन इज कॉल्ड एज अ बायसेक्शुअल. बायसेक्शुअल कोणाला म्हणणार आहेत आपण की अँड्रोशियम अँड गायनोशियम. इथं जसं आपण पाहिलं, अँड बेसिकली एज वी नो अँड्रोशियम विच वी कॉल्ड एज अ मेल पार्ट अँड गायनोशियम विच वी कॉल्ड एज अ फिमेल पार्ट. ओके, म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट जर एकाच वेळी एकाच फुलामध्ये प्रेझेंट असेल, जसं याच्यामध्ये आपण दाखवलं, दिस इज अ फ्लॉवर ऑफ हिबिस्कस, आणि याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट अँड्रोशियम अँड गायनोशियम दे आर प्रेझेंट इन सेम फ्लॉवर, दॅट इज कॉल्ड एज अ बायसेक्शुअल फ्लॉवर. बट इन केस ऑफ पपाया विच इज अ एक्झाम्पल ऑफ युनिसेक्शुअल फ्लॉवर. युनि मीन्स वन, की ज्याच्यामध्ये एकच कुठला तरी whorl किंवा which we called as either the male gamete or female gamete or it has a male whorl or female whorl. आणि मग त्याच्यावरून आपण त्याला युनिसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणलेलं आहे. आणि मग जसं आपल्याला माहिती आहे की जर अँड्रोशियम प्रेझेंट असेल देन इट इज कॉल्ड एज अ मेल फ्लॉवर अँड गायनोशियम प्रेझेंट असेल तर त्याला आपण फिमेल फ्लॉवर असं म्हणलेलं आहे. ओके, आता या कॅलिक्सच्या खाली आपल्याला एक देठासारखा जो भाग दिसतोय विच वी कॉल्ड एज अ पेडिसेल. ओके,
विच वी कॉल्ड एज अ स्टॅक फॉर द सपोर्ट. आलं लक्षात, फांदीला जो सपोर्ट आहे फुलाचा तो या पेडीसेलच्या माध्यमातून असलेला आपल्याला आढळून येईल. सो ज्याच्यामध्ये हा सपोर्ट प्रेझेंट आहे विच इज कॉल्ड एज अ पेडिसिलेट फ्लावर. आणि काही झाडांमध्ये हा सपोर्ट पेडिसेल इज अब्सेंट, देन द फ्लावर इज कॉल्ड एज अ सेसाईल फ्लावर, किंवा त्याला आपण सेसाईल असं म्हणलेलं आहे. नाव हे झालं accessory वर्ड बद्दल. नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट द नेसेसरी ऑर द इसेन्शियल वर्ड, ज्याला आपण अँड्रोशियम आणि गायनोशियम असं म्हणलेलं आहे. आता अँड्रोशियम चा पार्ट आपण पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की अँड्रोशियम इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स. वन इज कॉल्ड एज अँथर अँड अनदर इज कॉल्ड एज अ फिलामेंट. ओके, आणि हे जे दोन पार्ट आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्टेमन. STAMEN. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्टेमन. लक्षात ठेवायला सोपं आहे. पहा विच इज मेल आणि फिमेल पार्ट, की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती स्टेमन आणि शेवटचे जे अक्षर आहेत MAN. लक्षात, मॅन मीन्स दॅट इज अ मेल फ्लावर, आणि त्याच्यामुळे त्याला आपल्याला स्टेमन असं म्हणता येईल. ओके, सो व्हॉट वी कॅन से, अँड्रोशियम इट कन्सिस्ट ऑफ two parts, that is anther and filament, and the fourth and very important part which we call as a gynoecium, it is divided into three portions. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसल जो पार्ट आहे इथे which we called as a ovary, then from the ovary the style is originate, and at the upper portion here we will have the stigma. या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की तीन पार्ट गायनोशियमचे आहेत, ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. It is also called as a pistil, or you can say it is a carpel. जसं याला आपण स्टेमन म्हणलं होतं तसं या तिघांना मिळून किंवा गायनोशियमचे जे पार्ट आहेत या तिघांचं एकत्रित त्याला आपल्याला नाव देता येईल. इट इज कॉल्ड एज अ कार्पेल और इट इज कॉल्ड एज अ पिस्टिल. ओके, a hollow style comes up from the ovary. Stigma is present at the top of the style. Okay, ovary contains one or many ovules. आता पुढे जो भाग आपल्याला पाहायचा आहे रिप्रोडक्शनचा, या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये ऍक्च्युअली जे इन्व्हॉल्व होणार आहे विच वी कॉल्ड एज ओव्ह्यूल्स, दे आर प्रेझेंट इन दिस ओव्हरी रिजन. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन ईच ओव्ह्यूल. आता जो ओव्ह्यूल फॉर्म झालेला आहे किंवा जो ओव्ह्यूल या ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहे इट विल फॉर्म द एम्ब्रियो सॅक बाय द प्रोसेस ऑफ मियोसिस. ओके, and each embryo sac consists of a haploid egg cell and two haploid polar nuclei. लक्षात घ्या की याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी? अ हॅप्लॉइड एग सेल नंबर 1, आणि दुसरी कुठली महत्वाची गोष्ट आहे दॅट इज अ टू पोलर न्यूक्लिआय. म्हणजे ह्या दोन ज्या गोष्टी आहेत या डायरेक्टली कशामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे? इन द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो दीज आर द पार्ट्स ऑफ फ्लावर. याच्या नंतरच्या भागामध्ये ऍक्च्युअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होईल. आता रिप्रोडक्शन होत असताना जसं आपल्याला माहिती आहे की पॉलिनेशन इज द प्रोसेस बाय विच दिस रिप्रोडक्शन ऑकर्स. हे आता आपण पुढे बघणार आहोत. नाउ आवर नेक्स्ट पॉइंट इज पॉलिनेशन. इन पॉलिनेशन the anthers from this androecium they will transfer toward the stigma of gynoecium, and this process is called as a pollination process. Actually pollination occurs with the help of biotic and abiotic agents. जसं आपण इथं दाखवलेलं आहे की abiotic agents मध्ये कोण आहे? winds and water, and biotic agents insects and some other animals. आता यांना एजंट का म्हणलंय? because they are responsible for the transfer of pollen grains from anther to stigma. आता जसं इथं मेन्शन केलंय की पॉलिनेशन विच इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स. याला आपण दोन भाग याचे केलेले आहेत. त्याच्यामधला पहिला पार्ट आहे दॅट इज अ सेल्फ पॉलिनेशन अँड द नेक्स्ट पार्ट दॅट इज अ क्रॉस पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन कोणाला म्हणायचं की व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली वन फ्लावर or two flowers born on the same plant. जसं इथं मागच्या याच्यामध्ये आपण एक उदाहरण पाहिलं होतं हिबिस्कसचं, आणि त्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं की अँड्रोशियम अँड गायनोशियम दे आर प्रेझेंट इन वन अँड द सेम फ्लावर. मग अशा वेळेस त्या फ्लावर मधल्या अँथरचे जे पोलन ग्रेन्स आहेत किंवा अँथर मध्ये तयार झालेले जे पोलन ग्रेन्स आहेत
they are transferred on the stigma which is present in the same flower. or की समजा एकाच झाडावरचे दोन फुलं आहे आणि त्याच्यामधल्या एका अँथर पासून निघालेले पोलन ग्रेन्स त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जर डिस्लॉज होत असतील, देन इट इज कॉल्ड एज अ सेल्फ पॉलिनेशन प्रोसेस. आता दुसरी जी प्रोसेस आहे विच वी कॉल्ड एज अ क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन कोणाला म्हणायचं की इफ इट इन्व्हॉल्व्स टू फ्लावर्स born on two different plants of same species. म्हणजे जसं मगाचं उदाहरण जर आपण घेतलं की हिबिस्कसचं फ्लावर आहे, आता स्पीसीज एकच आहे हिबिस्कस, परंतु दोन वेगवेगळे झाड आहे आणि त्या दोन वेगवेगळ्या झाडांवरचे दोन वेगवेगळे फुलं आहे. आणि मग एका झाडाच्या फुलांमधल्या अँड्रोशियम मधला जो पोलन ग्रेन्स आहे तो विथ द हेल्प ऑफ दिस बायोटिक और अबायोटिक एजंट दॅट विल बी ट्रान्सफर ऑन द स्टिग्मा ऑफ the gynoecium of another flower which is present on the different plant of the same species. That is called as a cross pollination process. Okay, so what we have seen, pollination म्हणजे काय, त्याच्यानंतर the agents which are responsible for the pollination, then type of pollination which we called as a self pollination and cross pollination. आता ही प्रोसेस काय हे आपण एकदा बघूया की पॉलिनेशन झाल्यानंतर पुढे ही प्रोसेस कशा पद्धतीने होते. वन्स द पोलन ग्रेन्स दे आर डिसलॉज और लॉज ऑन द स्टिग्मा विच इज अ अपर पार्ट ऑफ द गायनोशियम. ओके, इट विल, आता हा कसा डिसलॉज होईल, ऍट द टाइम ऑफ पॉलिनेशन दिस स्टिग्मा इट विल बिकम स्टिकी अँड द पोलन ग्रेन्स once they will come and fall upon this stigma, it will attach or it will stick on the upper surface of this stigma. Once it dislodges, these pollen grains germinate and they will form the pollen tube. जसे या 2 नंबरच्या फिगर मध्ये आपल्याला दिसेल की once they lodge on the stigma, they will form the pollen tube. Okay, and 2 male gametes are formed. आता याच्यामध्ये काय झाले, 2 male gametes फॉर्म झालेले आपल्याला दिसतील. The pollen tube carries male gametes. Okay, pollen tube reaches the embryo sac. आता एम्ब्रियो सॅक आपण जेव्हा टाइप्स पाहत होतो त्याच्यामध्ये गायनोशियमचा पार्ट पाहत असताना आपण पाहिलं होतं की खालच्या बाजूला एक ओव्हरी आहे आणि या ओव्हरीमध्ये इट हॅज द एम्ब्रियो सॅक आणि मग ही पोलन ट्यूब जी आहे ती कुठपर्यंत जाईल, एम्ब्रियो सॅक पर्यंत जाईल व्हाया स्टाईल. हा मधला जो पार्ट आहे, जसं आपण पूर्वी स्ट्रक्चर पाहत असताना पाहिलं होतं की स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, तर स्टिग्मा पासून सुरू झालेली जी पोलन ट्यूब आहे ही स्टाईल मधून कुठपर्यंत जाईल, एम्ब्रियो सॅक पर्यंत गेलेली आपल्याला दिसेल. ओके, द टिप ऑफ पोलन ट्यूब बर्स्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन द एम्ब्रियो सॅक. आता याच्यामधून जे ही जी पोलन ट्यूब जी तयार झालेली आहे एम्ब्रियो सॅक पर्यंत, याच्यामधून काय होईल की जे इट विल कम टुवर्ड्स द एम्ब्रियो सॅक अँड it will burst and 2 male gametes which are present in this pollen tube they will enter into the embryo sac. आता याच्यामधला पहिला किंवा एक मेल गॅमेट जो आहे इट विल युनाइट्स विथ द एग सेल. जसं आपण मागे पाहिलं होतं की ओव्हरीमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसल्या होत्या, एक म्हणजे 1 एग सेल अँड 2 पोलर न्यूक्लियाय. त्याच्यापैकी हे जे 2 मेल गॅमेट इथं आपल्याला येताना दिसत आहेत त्याच्यापैकी 1 मेल गॅमेट दॅट विल फ्यूज विथ द 1 egg cell. Okay, 1 male gamete unites with the 1 egg cell and form the zygote. जसं आपण झायगोट फॉर्मेशन किंवा फर्टिलायझेशन प्रोसेस पाहत असताना आपण पाहिलं होतं की 1 male gamete it will fuses with 1 female gamete and it will form the zygote. त्या पद्धतीने इथं झायगोट तयार होईल आणि once it will form the zygote the process of fertilization is over. ओके, म्हणजे याच्यामध्ये किंवा ही जी प्रोसेस आहे याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणू. आता सेकंड मेल गॅमेट जो आहे, दिस सेकंड मेल गॅमेट्स युनाइट विथ 2 पोलर न्यूक्लियाय विच इज प्रेझेंट इन द एम्ब्रियो सॅक अँड इट विल फॉर्म द एंडोस्पर्म. आलं लक्षात, म्हणजे पहिला मेल गॅमेट जो होता दॅट विल फ्यूज विथ द एग सेल अँड सेकंड मेल गॅमेट दॅट विल फ्यूज विथ द 2 पोलर न्यूक्लियाय अँड इट विल फॉर्म द एंडोस्पर्म. As 2 nuclei participate in this process, it is called a double fertilization process. म्हणजे जसं आपण पाहिलं की पहिल्याच्या
मेल अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं आणि तिथं पहिलं फर्टिलायझेशन जे आहे ते पूर्ण झालं. आणि दुसऱ्याचं जसं आपण पाहिलं की फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म, ज्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स दे विल फ्यूज with the another male gamete, and the double which we called as double fertilization process that will be completed. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल की ओव्हल डेव्हलप्स इनटू द सीड अँड ओव्हरी दॅट विल डेव्हलप्स इनटू द fruit after fertilization process. Now, once the fruit is developed and inside the fruit the seeds are developed under favorable conditions, when seed falls upon the land and the fruit breakups, they germinate. Okay. Zygote जो आहे that will develop at the cost of food stored in the endosperm of seed, and thus a new plantlet is formed. This is called as a seed germination. म्हणजे ही प्रोसेस लक्षात आली का की ज्याच्यामध्ये आपण सीड जर्मिनेशन कशा पद्धतीने होईल की वन्स द फ्रूट इज फॉर्म, आता जसं फ्रूट फॉर्म होईल त्याच्या इनसाइडला काय असतील, सीड्स असतील. आता या सीड्स जेव्हा when it falls on the land or the soil surface कधी होतील, जसं आपल्याला माहिती आहे की फळ पिकल्यानंतर जेव्हा ते जमिनीवरती पडेल, under certain conditions it will burst open up, and once the seeds are come out from the fruit under favorable condition. Okay. आता याच्यामध्ये जी फूड एनर्जी which is stored in the zygote that will be utilized for the formation of the new plantlet, and once the plantlet is formed then it is called as a seed germination. So हा जो सगळा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय पाहिलं की फ्लावर which is a structural unit for sexual reproduction in case of plants. Then we had studied the different parts of flower, ज्याच्यामध्ये 4 गोष्टींचा आपण आवर्जून उल्लेख केला. That is calyx, corolla, androecium, gynoecium. These are the 4 important parts, or you can say whorls, in case of flower. Then we are talking about the pollination process. Okay, pollination process मध्ये आपण काय पाहिलं की क्रॉस पॉलिनेशन अँड सेल्फ पॉलिनेशन. Then at the same time we are talking about the agents of pollination, and then we are talking about actual process of sexual reproduction, याच्यामध्ये आपण गॅमेट फॉर्मेशन हा एक भाग पाहिला, and then we are talking about the fertilization, and lastly we came to the point of seed germination. So this is all about for the sexual reproduction in case of plants.